आजचा नाश्ता खास मुलांसाठी स्पेशल आहे। मुलं कडधान्य खात नाही, त्यांना चटपटीतच आवडतं। प्रत्येक आईचा प्रयत्न असतो की काहीतरी हेल्दी खाऊ त्यांना द्यायचं, नाश्ता द्यायचा, जेवण द्यायचं। तर आज त्यांच्यासाठी खास मुगाचा डोसा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। अर्धा कप मूग आणि 3 चमचाभर तांदूळ मी इथं घेतलेले आहेत। दोघं एकत्रितच इथं मी स्वच्छ धुवून घेते आणि सोबतच त्यांना भिजतही ठेवत आहे रात्रभर। तर तांदूळ टाकल्यामुळे डोसा हा कुरकुरीत बनतो, म्हणून 3 ते 4 चमचे तांदूळ टाकायचे। जास्त प्रमाण घेत असणार ते 4 ते 5 चमचे एवढे तांदूळ घ्यायचे आहे। मी अर्धा कप मूग घेतलेले होते। सकाळी छान मूग भिजून इथं तयार झालेले आहेत। आता हे पाणी आहे याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून याचं वाटण तयार करायचं आहे। पण चव वाढवण्यासाठी याच्यात मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर करत आहे। आता हा डोसा तुम्ही वर्षाच्या मुलापासून तर मोठ्यांपर्यंत देऊ शकतात। फक्त लहान पोरांसाठी मिरची नाही टाकली तरीही चालेल, साधा डोसा केला तरीही चालेल। जिरं टाकलेलं मी अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकते आणि कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी तर पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे। याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। एकदम बारीक आपल्याला याला दळून घ्यायचं आहे। आता मिक्सिंग बाउलमध्ये हे केलेलं बॅटर टाकलेलं आहे, म्हणजेच दळलेलं वाटण मी टाकलेलं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकतात अशा पद्धतीची आहे। आता आपण पटकन डोसा काढून घेऊ। तर हा डोसा अगदी प्रोटीन्सने भरपूर आहे। लहान पोरं, वर्षाचे असो 2 वर्षाचे पोरं तेही खाऊ शकतात। डोसा टाकताना गॅस इथं कमी करायचा आहे। सुरुवातीला छान तापवून घ्यायचा आहे, मग गॅस कमी करायचा, टेम्परेचर कमी असायला हवं। डोसा काढून घ्यायचा। वरून मी इथं लाल मिरच पावडर टाकते चिमूटभर आणि चव येण्यासाठी मुलांना चीज तर फारच आवडतं, म्हणून चीजला किसून घेते। चीज टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। खालची बाजू छान मस्त अशी शेकून घ्यायची आहे। रंग बघू शकतात तुम्ही, मस्त तांबूस कलर झालेला आहे। वरच्या बाजूला शेकायची काहीच गरज नाही। डोसा आपण पलटत नाही, तशाच पद्धतीने याला नाही पलटलं तरीही चालतं। हा डोसा तयार झाला आहे। दुसऱ्या पद्धतीनेही मी तुम्हाला दाखवते। सारखे त्याच पद्धतीने 1 चमचा बॅटर टाकायचा आहे। डोसा काढून घ्यायचा आहे। डोश्याची साईज तुम्ही लहान मोठी करू शकतात। मी मीडियम साईजमध्येच केलेला आहे। वरून मी इथं कांदा टाकते। पहिल्यामध्ये कांदा नव्हता टाकलेला, याच्यात कांदा टाकायचा आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं शिमला मिरचही टाकू शकतात, कोथिंबीर टाकू शकतात, गाजरही किसून टाकू शकतात। मी इथं चीज टाकलेला आहे किसून आणि मस्त आपला हा चमचमीत चविष्ट असा आणि प्रोटीन्सने भरपूर डोसा तयार झालेला आहे। मुलं अशा पद्धतीचे डोसे आवडीने खातात आणि त्यांना प्रोटीनही भेटतं। नक्कीच ट्राय करून बघा। हा तुम्ही टिफिनलाही सकाळच्या ब्रेकफास्टला देऊ शकतात। रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओखाली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।